हा आपला पेजमधला आपला पेज नंबर आहे 8 आणि क्वेश्चन नंबर आहे 12. ओके, तर पेज नंबर 8 वरचा जो क्वेश्चन नंबर 12 आहे हा पार्ट आपण आज याच्यामध्ये लेक्चरमध्ये हा क्वेश्चन सॉल्व करणार आहोत आपण. ओके, केशव अँड देविदास आर पार्टनर्स इन अ फर्म हुज ट्रायल बॅलन्स अँड नेसेसरी ॲडजस्टमेंट्स गिवन बिलो. आपल्याला त्याचे ट्रायल बॅलन्स आणि नेसेसरी ॲडजस्टमेंट्स खाली दिलेले आहेत, तर त्याच्यावरून आपल्याला फायनल अकाउंट तयार करायचे. ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2020 म्हणजे 31 मार्च 2020चं ट्रायल बॅलन्स दिले, तर आपल्याला कधीचं प्रिपेअर करावं लागेल? 31 मार्च 2020चं फायनल अकाउंट्स तयार करावे लागतील. काय करावं लागतील? फायनल अकाउंट्स. ओके, आता एक एक आयटम पाहूयात. पहिल्यांदा दिलेले डेबिट बॅलन्सेस. डेबिट बॅलन्सेस कुठं जाणार? डेबिट ॲसेट्स. ओके, डेबिट बॅलन्सेस कोणाला असतात विचारल्यानंतर एक्सपेन्सेस, लॉसेस आणि ॲसेट्स ह्या तिघांना डेबिट बॅलन्सेस असतात. परचेसेस कुठं जाणार? ट्रेडिंग अकाउंट, डेबिट साईड, सेल्स रिटर्न मायनस फ्रॉम सेल्स, डेटर्स बॅलन्स शीट, ॲसेट साईड, ओपनिंग स्टॉक, ट्रेडिंग अकाउंट, डेबिट साईड, सॅलरीज, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, वेजेस, ट्रेडिंग अकाउंट. आता पुढे पहा, फर्निचर दिले पहा. ॲज ऑन 1 एप्रिल 2019. आता 1 एप्रिलला आपलं वर्ष चालू झालं. 1 एप्रिल ते 31 मार्च 2020 हे आपलं वर्ष आहे. 1 एप्रिल 2019ला कितीचं फर्निचर आहे आपल्याकडं? 6750. म्हणजे 1 वर्षासाठी किती फर्निचर वापरलं आपण? 6750चं. आणि परचेसेस ऑन 31 मार्च 2020 31 मार्च 2020ला घेतलं, म्हणजे एकदम शेवटच्या दिवशी. तिथं किती दिवस वापरलं आपण? किती महिने वापरलं काहीच नाही. शेवटच्या दिवशी घेतलं, म्हणजे या 700 रुपयावरती डिप्रिसिएशन येणार नाही. मग डिप्रिसिएशन कोणावर येणार? 6750 वर येणार. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा. फर्निचर कुठं जाणार? बॅलन्स शीट, ॲसेट साईड. मशिनरी बॅलन्स शीट, ॲसेट साईड. बॅड डेब्ट्स, प्रॉफिट अँड लॉस. ॲडव्हर्टाइजमेंट पहा बरं, ॲडव्हर्टाइजमेंटवरती हिडन ॲडजस्टमेंट दिली फॉर 3 इयर्स. एवढं दिलं असतं तर आपण 3 पार्टमध्ये डिवाइड केलं असतं. पण अजून पुढं काय सांगितलंय? विथ इफेक्ट फ्रॉम 1 ऑक्टोबर 2019. 1 ऑक्टोबर 2019 पासून चालू झाली. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे 19चे 3 महिने आणि 20चे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे 3 महिने. म्हणजे ह्याच्यामध्ये करंट इयरची किती आहे? फक्त 6 मंथची आहे. आणि टोटल किती इयरची पेड केली आपण? 3 इयर्सची. 3 इयर्समध्ये किती मंथ्स असतात? 36. मग किती महिन्याची प्रीपेड केली आपण? 30 मंथ्सची आपण काय केली? प्रीपेड केली. म्हणजे 2.5 वर्षाची आपण प्रीपेड केली. ओके, मग ते एक कॅल्क्युलेशन करायचं. ओके, इन्व्हेस्टमेंट. आता ॲडव्हर्टाइजमेंट कुठं जाणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इन्व्हेस्टमेंट कुठं जाणार? बॅलन्स शीट, ॲसेट्स. इन्शुरन्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके, ड्रॉविंग्ज, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, डेबिट साईड. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला जाणार. PC अकाउंट, DR, P.C. ओके. कॅश अँड बँक बॅलन्स कुठं जाणार? बॅलन्स शीट, ॲसेट साईड. हे झाले डेबिट बॅलन्सेस. येऊयात क्रेडिट बॅलन्सेसकडं. ओके, क्रेडिट बॅलन्सेस कुठं जाणार? क्रेडिट लायबिलिटी. क्रेडिट बॅलन्सेस कोणाला असतात? इन्कम, गेन्स, लायबिलिटी. ओके, कॅपिटल, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. कोणता बॅलन्स आहे? क्रेडिट बॅलन्स कोणत्या साईडला जाणार? क्रेडिट साईडलाच. सेल्स, ट्रेडिंग अकाउंट. परचेस रिटर्न मायनस फ्रॉम परचेसेस. 1 स्टार सेल्सवर करा, 1 स्टार परचेसवर करा, कारण दोघांचे रिटर्न आपल्याला दिलेले आहेत. पुढे कमिशन. आता हे क्रेडिट साईडला दिले. क्रेडिट बॅलन्सेस कोणाकोणाला असतात? इन्कम, गेन्स, लायबिलिटी. म्हणजे हे काय आपलं? कमिशन, इन्कम. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, क्रेडिट साईड. क्रेडिटर्स, लायबिलिटी साईड. डिव्हिडंड ऑन इन्व्हेस्टमेंट. जी इन्व्हेस्टमेंट केली ना त्याच्यावरती डिव्हिडंड मिळाला. डिव्हिडंड कशावरती मिळतो आपल्याला? शेअर्सवरती मिळतो. कशावरती मिळतो? शेअर्सवरती मिळत असतो. ओके, डिव्हिडंड ऑन इन्व्हेस्टमेंट इन्कमच झालं, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्ट्स पहा, क्रेडिट साईडला घेतलंय आपण. हे रिझर्व्ह, RDD म्हणजे काय सांगितलं जातं? रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्ट्स. पण ॲक्च्युली याचं मिनिंग काय येतं? लास्ट इयरला आपल्याला वाटलं होतं एवढे पैसे बुडतील, म्हणजे लास्ट इयरची RDD आहे ही. कधीची? लास्ट इयरची. ती करंट इयरमध्ये रिकवर झाली. काय झाली? रिकवर झाली. म्हणून तर याला ओल्ड RDD म्हणतो.
म्हणजे गेल्या वर्षी आपल्याला वाटले होते हे पैसे बुडतील, पण चालू वर्षात त्या व्यक्तीने आपल्याला पैसे आणून दिले, म्हणजे हे आपलं काय झालं, इन्कम. गेल्या वर्षी आपण काय रेकॉर्ड केला, लॉस, चालू वर्षामध्ये गेन, मग हे नील झालं. आता याचे दोन इफेक्ट करू शकतात तुम्ही. किती इफेक्ट, दोन. एक, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहा किंवा बॅड डेब्ट्समधून मायनस करा. काय करा, मायनस. काय करायचे ते करू शकतात तुम्ही. नेट प्रॉफिटवरती काहीच परिणाम पडणार नाही, प्रॉब्लेम बरोबर येणार तुमचा. ओके, आता जाऊयात ॲडजस्टमेंटकडं. क्लोजिंग स्टॉक वॉज व्हॅल्यूड ॲट ₹15,000. क्लोजिंग स्टॉक कुठं जाणार, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीट ॲसेट साईड. प्रोव्हाइड डिप्रिसिएशन ऑन मशिनरी ॲट 5% अँड फर्निचर ॲट 10%. मशिनरीवरती 1 स्टार आणि फर्निचरवरती 1 स्टार. डिडक्ट ₹200 फॉर बॅड डेब्ट्स अँड प्रोव्हाइड 2% RDD. डेटरवरती 2 स्टार, डेटरवरती 2 स्टार आणि बॅड डेब्ट्सवरती 2 स्टार. प्रोव्हाइड इंटरेस्ट ऑन कॅपिटल ओपनिंग बॅलेन्स. आता पहा, बॅलेन्स बदलतो कधी कॅपिटलचा, शेवटला इयर एंडला आपण नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस कॅल्क्युलेट करतो आणि तो कुठं पाठवतो, पार्टनर्स कॅपिटलला पाठवतो. म्हणजे त्यांचा जो ओपनिंग बॅलेन्स होता हे होल इयर यूज केला आपण, मग हे संपूर्ण वर्ष वापरल्यामुळे आपल्याला त्याच्यावरती इंटरेस्ट पण अख्ख्या वर्षाचं द्यावं लागतं. मग इंटरेस्ट ऑन कॅपिटल द्यायचं आहे. आता कॅपिटलवरचं इंटरेस्ट कोण देणार, फर्म देणार. कोणाला देणार, पार्टनरला देणार. म्हणजे आपल्याला अकाउंटिंग करायची कोणाची, फर्मची. मग फर्मच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार केला तर पैसे द्यायचेत, म्हणजे इन्कम होणार आहे का एक्सपेंडिचर, एक्सपेंडिचर होणार आहे. ओके, चला. केशव इज टू गेट 1% कमिशन ऑन ग्रॉस प्रॉफिट अँड देविदास टू बी पेड ₹2,000 पर ॲनम. पर मंथ म्हणलं नाही, PM म्हणलं असतं तर गुणुले 12 करावे लागले असते. पर ॲनम दिले म्हणजे ₹2,000 वर्षाचे त्याला कमिशन मिळणार. द्यायचेत म्हणजे हा एक काय झाला आपला एक्सपेंडिचर, आणि दुसरं काय झालं, त्यांना क्रेडिट करायचं. पार्टनर्स कॅपिटलला काय करायचं, क्रेडिट करायचं. ओके, चला. आफ्टर कन्सिडरिंग द ॲडजस्टमेंट प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. मग घेऊयात बनवून एक एक आयटम आपण याच्यामध्ये प्रिपेअर करून घेऊयात. ओके, इन द बुक्स ऑफ केशव अँड देविदास. ओके, चला रेकॉर्ड करायचं आहे. आता आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. इन द बुक्स ऑफ केशव अँड देविदास. आता मी ट्रेडिंग अकाउंट सेपरेट बनवतोय. ट्रेडिंग अकाउंट चालेल. फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. एक आहे क्रेडिट साईड आणि एक आहे डेबिट साईड. ओके, कॉलम पर्टिक्युलर्स, अमाउंट रुपीज, तर हा प्रॉब्लेम पाहून घेतला आणि त्याच्यानंतर आपण त्याच्या पूर्ण फॉर्मॅट ड्रॉ केलेला आहे. आता एक एक आयटम आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण वरची इन्फॉर्मेशन रीड करून घेतलेली आहे. आता खालचा जो आयटम दिला आहे आपल्याला, सगळ्यात पहिल्यांदा ट्रायल बॅलन्स ट्रान्सफर करूयात. सगळ्यात पहिला आयटम दिला आहे पर्चेसेस. पर्चेसेस जाणार ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, सेकंड रोला टू पर्चेसेस. टू पर्चेसेस. अमाऊंट त्याची दिलेली आहे आपल्याला 1,25,225. इनर कॉलमला लिहिणार आपण त्याला 1,25,225. त्याच्यानंतर आपल्याला दिलेले सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न काय करणार, सेल्समधून मायनस. सेल्स कुठं लिहितो आपण, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मग क्रेडिट साईडला गेलो आपण बाय सेल्स लिहिलं आणि त्याच्या खाली लेस करून डबल कोलन देऊन रिटर्न. आता सेल्समधून मायनस करतोय म्हणल्यावर कोणते रिटर्न मायनस करणार आपण, सेल्स रिटर्न. किती दिलेत सेल्स रिटर्न, 4,250. ओके,
ओके, सेलची अमाऊंट ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपण लिहूयात. पुढे दिले आपल्याला डेटर्स. डेटर्सवरती आपण 2 स्टार केलेले आहेत. पाहिजे डेटर्सवरती 2 स्टार आहेत. डेटर्स कुठे जाणार? बॅलन्स शीट ॲसेट साईडला. मग आलो आपण बॅलन्स शीट ॲसेट साईडला. फर्स्ट रोलाच आपण लिहिलं, हे आहे बॅलन्स शीट ॲसेट साईड. फर्स्ट रोला आपण लिहितोय डेटर्स. डेटरची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 50,200. पुढचा आयटम आपल्याला दिलेला आहे ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक आपण लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. ओके, मग आलो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला आणि इथं लिहिणार आपण टू ओपनिंग स्टॉक. ओके, इथं लिहितो टू ओपनिंग स्टॉक आणि त्याची व्हॅल्यू दिलेली ओपनिंग स्टॉकची आपल्याला 28,788. 28,788. ओके, पुढचा आयटम आपल्याला दिलेला आहे सॅलरीज. सॅलरीज कुठे जाणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. हॅलो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आणि डेबिट साईडला जाऊन आपण इथं लिहिणार टू सॅलरीज. याची अमाऊंट आपल्याला दिलेली आहे 13,677. ओके, हां ठीक, 13,677. ओके, आता ह्या अमाऊंट तुम्हाला अशा दिलेल्या आहेत, त्या कन्फ्युजनसाठी दिलेल्या आहेत. तुम्हाला टोटलिंगमध्ये थोडंसं कन्फ्यूज करायचं म्हणून अशा प्रकारच्या अमाऊंट दिल्या जातात. त्याच्यानंतरचा आयटम दिला आहे आपल्याला वेजेस. वेजेस कुठं जाणार? ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. आलो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. पर्चेसेससाठी 1 किंवा 2 ओळी जागा सोडल्यानंतर त्याच्याखाली लिहिणार आपण टू वेजेस. वेजेसची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 20,167. याच्यावरती पण स्टार नाही आहे म्हणून आपण डायरेक्टली याला लिहिणार आउटर साईडला. ओके, पुढचा आयटम आपल्याला दिलेला आहे फर्निचर. फर्निचरवरती ॲडजस्टमेंट आहे. फर्निचरवरती काय आहे? ॲडजस्टमेंट आहे. पण डेटरसाठी 4 ओळी सोडल्यानंतर खाली लिहायचं 1 2 1 2 3 4. 4 ओळी सोडले की याच्या खाली लिहिणार आपण फर्निचर. फर्निचर जसं दिलंय तसंच लिहायचं 6,750 परचेस्ड ऑन 31 मार्च 2020. कितीचं घेतलंय? 700. आणि टोटल तिथंच खाली लिहायची आपल्याला 7,450. ओके, कारण डिप्रिसिएशन चार्ज करायचे तिथंच टोटल इनर कॉलमलाच लिहायची, बाहेर लिहायची नाही. तर हे फर्निचर पण लिहून घेतलं. पुढचा आयटम दिलेला आहे आपल्याला मशिनरी. मशिनरी पण बॅलन्स शीट ॲसेटला जाणार, पण याच्यासाठी 2 ओळी जागा सोडल्यानंतर पुढं लिहायचं मशिनरी. मशिनरीची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 7,500. इनर कॉलमला 5% डिप्रिसिएशन चार्ज करायचं याच्यावरती. पुढचा आयटम आपल्याला दिलेला आहे याच्यामध्ये बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स कुठं जाणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आलो P&Lच्या डेबिट साईडला आपण सॅलरीजच्या खालीच आपण लिहिणार टू बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स इनर कॉलमला लिहायचे आहेत. बॅड डेब्ट्सची अमाऊंट दिलेली आहे 315. ओके, तर हे झाल्यानंतर पुढं आपल्याला बॅड डेब्ट्स नंतर इथपर्यंत आलेलो आहोत आपण. बॅड डेब्ट झाल्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट प्रॉफिट अँड लॉसलाच जाणार, पण इनर कॉलमला लिहायचं आहे आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट टू. याला बॅड डेब्टसाठी 4 ओळी जागा सोडल्यानंतर टू ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंटची व्हॅल्यू दिलेली आहे 3,000 3 इयर्ससाठी. हां, त्याच्यातली 6 मंथचीच घ्यायची आपल्याला. ओके, तर 3,000 याच्यासाठी 1 ओळ जागा सोडायची का लगेच करायची ॲडजस्टमेंट हिडन? लगेच करूयात. ओके, लेस प्रीपेड. आता मला सांगा 3 वर्षासाठी किती? 3,000. 1 वर्षासाठी 1,000. 6 महिन्यासाठी 500.
म्हणजे करंट इयरचे किती आहेत फक्त 500. मग किती प्रीपेड केले आपण 2500. मग लेस प्रीपेड 2500. अंडरलाईन करून आउटरला किती जाणार करंट इयरचा एक्सपेंडिचर 500. हा झाला एक इफेक्ट. आता आपल्याला आत्ता दिले 3000. याचा फायदा किती वर्ष मिळणार अजून आपल्याला 2.5 वर्ष. आपला अधिकार आहे ना, त्याने बॅनर ॲडव्हर्टायझिंग आपलं केलीच पाहिजे. मग ही झाली आपल्या दुसरा इफेक्ट जाणार बॅलन्स शीट ॲसेटला. मशिनरीसाठी 2 ओळी जागा सोडल्यानंतर त्याच्या खाली प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट 2500. पुढे आपल्याला दिलेलं आहे इन्व्हेस्टमेंट्स. इन्व्हेस्टमेंट्स कुठे जाणार बॅलन्स शीट ॲसेटला तिथेच जाणार. ओके. प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंटच्या खाली लिहा इन्व्हेस्टमेंट्स. किती अमाऊंट दिलेली इन्व्हेस्टमेंटची आपल्याला 9500. ओके. आउटरला कोणत्याच प्रकारची ॲडजस्टमेंट नाही आहे याच्यावरती. त्याच्यानंतर आपल्याला काय दिलं आहे इन्शुरन्स. इन्शुरन्स कुठे जाणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. या P&Lच्या डेबिट साईडला. टू इन्शुरन्स किती अमाऊंट दिलेली आहे आपल्याला इन्शुरन्सची 320. ओके. चला झालं हे पण लिहून. पुढे दिलेलं आहे आपल्याला ड्रॉविंग्स. ड्रॉविंग्स कुठे जाणार पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. कारण का an amount or goods withdrawn by partner from the firm for his personal use or family purpose. ह्याला आपण काय म्हणतो ड्रॉविंग्स. ड्रॉविंग्स कुठे जाणार पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. टू ड्रॉविंग्स. टू ड्रॉविंग्स अमाऊंट दिलेली आपल्याला ड्रॉविंगची. केशवची दिलेली 3000 आणि देवीदासची दिलेली 1500. केशवच्या कॉलमला लिहा 3000 आणि देवीदासच्या कॉलमला 1500. ओके. झालं लिहून हे. पुढचा आयटम आपल्याला दिलेला आहे कॅश अँड बँक बॅलेन्स. पुढे जाणार बॅलन्स शीट ॲसेट साईडला कॅश अँड बँक बॅलेन्स. किती दिलेलं आहे 27981. चला ही कोणती साईड झाली डेबिट साईड झाली. आता येऊयात क्रेडिट साईडला. क्रेडिट साईडला पहिला आयटम काय दिलेला आहे आपल्याला कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला जायचं आणि लिहायचं बाय बॅलेन्स ब्रॉट डाऊन. ओपनिंग बॅलेन्स आहे बाय बॅलेन्स ब्रॉट डाऊन. केशवचा किती दिला आहे आपल्याला 27000 आणि देवीदासचा 35000. ओके. याच्यानंतर नेक्स्ट आयटम आपल्याला दिलेला आहे सेल्स. सेल्स कुठे जाणार ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला क्रेडिट साईडला सेल्स. किती अमाऊंट दिलेली सेलची आपल्याला 2,05,000. 2,05,000 मधून जर आपण 4250 मायनस केले 4250 तर आउटरला किती जातील 2,07,50. 2,0750 एवढे आउटरला लिहावे लागतील. $2,0750. नेक्स्ट आयटम आपल्याला काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये परचेस रिटर्न. परचेस रिटर्नला कशातून मायनस करणार आपण परचेसमधून. लेस कोलन देऊन रिटर्न. किती दिलेली परचेस रिटर्नची व्हॅल्यू 3,230. डिडक्ट करून आउटरला लिहा किती येते पहा. $1,21,995. 1,21,995. ओके. चला नेक्स्ट आयटम आपल्याला दिलेला आहे याच्यामध्ये कमिशन. कमिशन कुठे जाणार P&Lच्या क्रेडिट साईटला वरून एक ओळ जागा सोडून बाय कमिशन
अमाऊंट आपल्याला दिलेली कमिशनची 245 डायरेक्टली आउटर कॉलमला. नेक्स्ट क्रेडिटर्स. क्रेडिटर्स कुठे जाणार? बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. क्रेडिटर्स किती दिलेली व्हॅल्यू क्रेडिटरची? 31,073. ओके, चला नेक्स्ट आयटम आपल्याला काय दिलंय याच्यामध्ये? डिव्हिडंड ऑन इन्व्हेस्टमेंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड बाय डिव्हिडंड ऑन इन्व्हेस्टमेंट. किती दिलाय? 825. ओके, चला नेक्स्ट आयटम रिझर्व फॉर डाउटफुल डेब्ट्स. P&L च्या क्रेडिटलाच लिहूत आपण बाय RDD. याला काय म्हणतो आपण? RDD रिकवर्ड. ओके, किती दिलेली ती? 500. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण पार्ट झालेलं आहे ट्रायल बॅलन्सचा. येऊयात पहिल्या ॲडजस्टमेंटकडे. आता ॲडजस्टमेंटसाठी मी पेनचा कलर चेंज करतो. ओके, चला क्लोजिंग पहिली ॲडजस्टमेंट दिली क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक. अमाऊंट किती दिली त्याची? 15,000. हा झाला फर्स्ट इफेक्ट. सेकंड इफेक्ट कुठं करायचा? बॅलन्स शीट ॲसेट साईड कॅश अँड बँक बॅलन्सच्या खाली क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू किती आहे? 15,000. हे लिहिले आउटरला. सेकंड ॲडजस्टमेंट दिलेली आपल्याला डिप्रिसिएशनची. आता डिप्रिसिएशन मशिनरीवरती दिले 5%. डायरेक्टली आपण मशिनरीवरती डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट करूया. आता मशिनरी कितीची दिली? 7,500. म्हणजे 750 आलं असतं डिप्रिसिएशन. 375 त्याचं डिप्रिसिएशन येणार कॅल्क्युलेट केल्यानंतर. लेस डेप्रिसिएशन ॲट द रेट 5%. कॅल्क्युलेट केल्यानंतर पहा 375 एवढं डिप्रिसिएशन येईल. कारण 10%नी 7,750 आलं असतं आणि 7,750च्या 50% किती? 375. ओके, मग हे डिडक्ट केल्यानंतर आउटरला जाणार 725. ॲडजस्टमेंट झाली की सांगा. तर याचा एक इफेक्ट झाला. सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डिप्रिसिएशन ऑन मशिनरी. टू डिप्रिसिएशन ऑन मशिनरी. $375. ओके, याच्यानंतर लगेच डिप्रिसिएशन सांगितले फर्निचरवर. फर्निचरवर किती टक्के सांगितले? 10%. आता पहा 10% डायरेक्टली काढू शकतो आपण. लेस डेप्रिसिएशन ॲट द रेट 10%. ओके, डेप्रिसिएशन ॲट द रेट 10%. ओपनिंग बॅलन्सवर घ्यायचं डिप्रिसिएशन फक्त. कोणत्या बॅलन्सवर? ओपनिंग बॅलन्सवर. 1 शून्य कटणार. 675 एवढं डिप्रिसिएशन येणार. 7,450 मधून 675 वजा केले तर 6,775 एवढा बॅलन्स आउटरला येईल. आता हा झाला एक इफेक्ट. दुसरा इफेक्ट पुन्हा कुठं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला तिथं लिहा टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. किती अमाऊंट आहे? 675. ओके, चला झाली ही ॲडजस्टमेंट्स. ओके, पुढची ॲडजस्टमेंट काय दिली आपल्याला पाहता याच्यामध्ये. पुढची ॲडजस्टमेंट दिली. ओके, फर्स्ट ॲडजस्टमेंट झाली, सेकंड ॲडजस्टमेंट झाली, आता थर्ड ॲडजस्टमेंट.
डिडक्ट ₹200 फॉर बॅड डेप्ट्स अँड प्रोव्हाइड 2% RTD. मग बॅड डेप्ट्सच्या आधी डेटर्समधून मायनस करूयात. ओके, डेटर्स बॅलन्स शीट ॲसेट साईडला डेटर्समधून लेस बॅड डेप्ट्स 200. नेक्स्ट रोला किती जाणार 50,000. तिथंच इनर कॉलमलाच, कारण ॲडजस्टमेंट आहेत. 200चा एक इफेक्ट झाला. सेकंड इफेक्ट, जो आपण बॅड डेप्ट्स लिहिलेले प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, तिथं लिहा ॲड बॅड डेप्ट्स. अजून नवीन बॅड डेप्ट्स चार्ज केले ना, आधीचे तर होतेच, अजून चार्ज केले. मग ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार तुम्ही, न्यू. किती बॅड डेप्ट्स चार्ज केले 200. लगेच टोटल करायची नाही, अजून एक ॲडजस्टमेंट दिलेली. कशाची, RDDची. ओके, मग RDDची ॲडजस्टमेंट करूयात आता. ओके, लेस RDD ॲट द रेट 2%. 1,000 रुपीज येणार, 5 दुने 10. ओके, तर 1,000 म्हणजे आउटरला किती जाणार 49,000. आणि हे 1,000 कशात ॲड होणार आता, अजून बॅड डेप्ट्समध्ये जे आहेत ना आपले, त्याच्यात ॲड करायचे. अजून ॲड RDD ब्रॅकेट न्यू अमाऊंट 1,000. टोटल करून आउटरला लिहा 1,515. 1515. ओके, चला झाले याचे पण दोन्ही इफेक्ट. आता नेक्स्ट ॲडजस्टमेंट्स आपल्या झाल्या 3 ॲडजस्टमेंट. टोटल किती दिलेत आपल्याला 5 ॲडजस्टमेंट. आता येऊयात चौथ्या ॲडजस्टमेंटकडे. प्रोव्हाइड इंटरेस्ट ऑन कॅपिटल ॲट 5% पर ॲनम बट नॉट ऑन ड्रॉइंग्स. ड्रॉइंग्सवरती इंटरेस्ट द्यायचं नाही आपल्याला. कशावरती द्यायला सांगितलं, फक्त कॅपिटलवरती. मग कॅपिटलवरती इंटरेस्ट देऊयात. किती टक्के इंटरेस्ट द्यायचं आहे 5%. आता बॅलेन्स किती कॅपिटलचा हे माहिती असलं पाहिजे आपल्याला. ओके, मग कॅपिटलचा बॅलेन्स आपल्याला दिलेला आहे 27,000. 27,000वर 5% जर आपण कॅल्क्युलेशन केलं, 27,000वर 5% म्हणजे 2,700. 2,700च्या निम्म 1,350. ओके, म्हणजे एवढं डिप्रिसिएशन, एवढं इंटरेस्ट आपल्याला द्यावं लागेल. मग तिथंच लिहा क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटलाच एकाला येणार 1,350. 3,500. 3,500च्या निम्म 1,750. 1,750. आता हे एक इफेक्ट झाले. बिझनेसचा एक्सपेंडिचर आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल केशव 1,350. आणि दुसरा पार्टनर कोण आहे देवीदास 1,750. लिहिलं. इथं वापरलं तरी चालेल ना, हा वरचा स्पेस खाली कमी पडायला लागलं. चला लिहिलं का हे. चला म्हणजे किती ॲडजस्टमेंट झाल्या आता आपल्या 4 ॲडजस्टमेंट झाल्या. शेवटची ॲडजस्टमेंट, केशव इज टू गेट 1% कमिशन ऑन ग्रॉस प्रॉफिट. हे तर जोपर्यंत ग्रॉस प्रॉफिट काढत नाही तोपर्यंत ॲडजस्टमेंट करता येणार नाही, परंतु एक दिलंय. ओके, देवीदास टू बी पेड 2,000 ॲज अ सॅलरी. मग आपण P&Lच्या डेबिटला जाऊन लिहिणार टू देवीदास सॅलरी, टू देवीदास सॅलरी. आउटरला 2,000. हा किती इफेक्ट झाला, एक. दुसरा, द्यायचेत का घ्यायचेत, द्यायचेत. म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सॅलरी अमाऊंट 2,000 आणि देवीदासला डॅश. हां, केशवला द्यायची 2,000 आणि देवीदासला डॅश. देवीदासला दिली का, केशवला कमिशन मिळणार. ओके, चला. आता राहिलं काय अजून नाही. आता पहिल्यांदा कोणतं अकाउंट क्लोज करायचं आपल्याला, ट्रेडिंग अकाउंट. मग ट्रेडिंग अकाउंट क्लोज करा.
मी ट्रेडिंग अकाउंट ओव्हरलुक करतो. हे आहे आपलं ट्रेडिंग अकाउंट. ओके, इथे आपण करूयात याला क्लोज. तर डेबिटची टोटल क्रेडिटची जास्त येईल आपली. ओके, क्रेडिटची टोटल येईल 2,15,750. आणि याला जर डेबिटच्या टोटल मायनस केली तर डेबिटची टोटल मायनस केल्यानंतर आपल्याकडं जो ग्रॉस प्रॉफिट येईल तो ग्रॉस प्रॉफिट येईल 44,800. 2,15,750 टू gross profit carried down 44,800. ओके, हाच ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन कुठं करणार आपण? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 44,800. आता याच्यावरती लगेचच किती टक्के कमिशन काढायचे आपल्याला? तर सगळ्यात शेवटचे ॲडजस्टमेंट 1% कमिशन द्यायचे, म्हणजे 448 रुपये कमिशन जाणार. कोणाला? ओके, केशवला जाणार. ओके, मग पार्टनर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू केशव कमिशन ऑर टू कमिशन टू केशव. ओके, 448. आणि हे 448 कुठं जाणार? पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला बाय कमिशन 448 आणि देवीदासला डॅश जाणार. मग आता प्रॉफिट काढा, नेट प्रॉफिट काढा. पुन्हा याला ओव्हरलुक करतो. हे संपूर्ण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तुमच्या समोर आहे. जर क्रेडिटची टोटल केली तर क्रेडिटची टोटल 46,370 एवढी येईल. डेबिटची टोटल वजा करा त्याच्यातून. $22,610 डेबिटची टोटल येते का बघा. क्रेडिटची आली 46,370, डेबिटची 22,610 येते का बघा. 13,677, 1,515, 500, 320, 375, 675, 1,350, 1,750, 2,448. म्हणजे याची टोटल $22,610 बरोबर. ह्याला जर 46,370 मधून वजा केलं तर 23,760 एवढा आपला नेट प्रॉफिट येईल. टू
नेट प्रॉफिट ₹23,760 एवढा आला. पार्टनर 2 आहेत, एक आहे केशव आणि दुसरा आहे देवीदास. राईट. म्हणजे एका पार्टनरला जाणार 11,880. पार्टनरशिप डीड कशी आहे? ॲबसेंट किंवा सायलेंट. ओके. काहीच सांगितलं नाही रेशोच्या बाबतीत. वरी रेशो काही सांगितलं आहे का? नाही, सायलेंट आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल सांगितले पण रेशो काहीच सांगितलं नाही. जर रेशोच्या बाबतीत काहीच सांगितलं नाही तर कसा जाणार? इक्वल जाणार आपला. ओके. म्हणून 11,880 11,880 एकाला गेले. हाच इफेक्ट आपण कुठं लिहिणार? पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय नेट प्रॉफिट 11,880 11,880. $880. आता या दोघांचे अकाउंट क्लोज करा, केशव आणि देवीदासचं. $27,000 ओपनिंग बॅलन्स आहे केशवचा. 1,350 त्याला इंटरेस्ट ऑन कॅपिटल मिळालं. 448 रुपये त्याला कमिशन मिळालं आणि 11,880 त्याला काय मिळालं? नेट प्रॉफिट मिळाला. अशी टोटल त्याची 40,678 रुपये येईल. आणि ते जर 3,000 रुपये वजा केले आपण याच्यातून तर 37,000. 40,000 मधून 3,000 गेले, 37,678. ट्रू बॅलेन्स कॅरीड डाऊन. केशवचा बॅलन्स येईल 37,678 आणि टोटल येईल त्याची 40,678. याची टोटल करून बघ ना एकाची. हां, याची टोटल केली 40,678 आली. तीच इकडं लिहिली, त्याच्यातून 3,000 काढले. 40 मधून 3 गेले, 37,000. आता तसंच इकडं बघ, हे 35 आणि याची टोटल जर केली आपण 35,000 अधिक 1,750 अधिक 2,000 अधिक 11,880 तर याची टोटल किती आली? 50,630. इथं पण किती लिहिणार आपण? 50,630 आणि 1,500 वजा केले याच्यातून आपण. 1,500 काय केले? वजा केले. 49,130 एवढी बॅलेन्सिंग अमाऊंट आली. 49,130 एवढा काय आला? बॅलेन्स आला. क्रेडिट आहे का डेबिट बॅलेन्स आहे? कोणता बॅलेन्स आहे हा? क्रेडिट बॅलेन्स आहे. ओके. मग क्रेडिट बॅलेन्स आपण कुठं लिहितो? क्रेडिट साईडलाच. ओके. म्हणजे इथं लिहिणार पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. केशवचा बॅलन्स किती आलाय? 37,678. लायबिलिटीला लिहिला. आणि त्याच्यानंतर कोण दिले? देवीदासचा बॅलन्स आलता 49,130. ओके. हे या पद्धतीने आपण केलं. याच्यामध्ये याची टोटल केली तीच सेम लिहिली, कारण क्रेडिट बॅलन्सची टोटल जास्त येत होती. 3,000 40,000 मधून मायनस केले 37,678. हे दोन्ही बॅलन्सेस असेच काढले. आता हे कोणते बॅलन्स आहेत? क्रेडिट बॅलन्स. क्रेडिट बॅलन्स कुठं जाणार? बॅलन्स शीट लायबिलिटी साईडलाच जाणार. कुठं जाणार? बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला. ते लिहिले इथं आपण 37,678 आणि 49,130. मग आता लायबिलिटी साईडची जर टोटल केली आपण तर याच्यामध्ये पाहिलं 31,073, त्याच्यानंतर 37,678 आणि 49,130 तर 1,17,881 एवढी याची टोटल येते लायबिलिटीची. किती आली? 1,17,881. आता ही टोटल जर ॲसेट सोबत मॅच झाली, कोणासोबत? ॲसेट सोबत, तर आपला प्रॉब्लेम बरोबर आलेला आहे.
आता ॲसेटमधली पहिली अमाऊंट सांगा, एक एक अमाऊंट मला सांगा. पहिली अमाऊंट दिली 49,000. ओके. पुढची अमाऊंट दिली 6,775. 6,775. पुढची अमाऊंट दिली 7,125. 7,125. त्याच्या पुढे दिले 2,500 प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंटचे, 9,500 इन्व्हेस्टमेंटचे, 27,981 कॅश अँड बँक बॅलेन्स आणि त्याच्यानंतर दिलेत 15,000. ओके. 1,17,881 म्हणजे आपण केलेला प्रॉब्लेम हा 1,17,881 ने टॅली होतो. रिमेनिंग प्रॉब्लेम आपण उद्याला पाहणार आहोत. वर्किंग नोट वगैरे सगळ्या व्यवस्थित बनवायचे. काही प्रॉब्लेम असेल तर विचारून घ्या.